गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मी आता सकाळीच निघालो राशन कार्डच्या ऑफिसच्या शोधात. ईस्ट वेस्ट दोन्हीकडे माझं फिरून झालंय. फिरून फिरून मला एकच माहिती मिळते की वेस्टमध्ये आहे. आणि ॲक्च्युली मी हा व्हॉइस ओव्हर देतो व्हिडिओवरती बिकॉज माहीत नाही आयफोनचा काही दिवस झाले इश्यू चालू आहे की काही क्लिप्समध्ये आवाजच रेकॉर्ड होत नाही आहे. तर जेवढे पण मी ऑफिसेस फिरलो सगळीकडून एकच समजले की वसईला जावं लागेल. कोर्टच्या बाजूला कोणतरी एक ऑफिस आहे, तिथं जाऊन राशन कार्ड नवीन बनता येईल. बट तरी मी प्रयत्न ते आजूबाजूला अजून काय दुसरं ऑफिस आहे जिथून काय उत्पन्नाचा दाखला किंवा कुठून काय होऊ शकेल. हे बघा, हे तलाठी ऑफिस चिखलडोंगरी म्हणजे वेस्टमध्येच होतं. ते सोडून मी एवढं ईस्टमध्ये आलो. ईस्टचा तलाठी ऑफिस शोधत. चला आता परत जावं लागेल तिकडे. आता फ्रेंड्स हे बघा, हे तलाठी ऑफिसचे फोटोज गुगलवरती. आता हे तुम्हाला आठवत आहे आपण इथं कधी गेलो ते? काही लक्षात आलं कोणाचा? बोललं ना, जे होतं चांगल्यासाठी होतं. आपल्याला फोटोशूट आपल्याला करायचा होता मकर संक्रांतीचा, तेव्हा जे हवं होतं ते मंदिर नव्हतं भेटला. तर आपण शोधून सर्वेश्वर मंदिरात गेलेलो. त्या सर्वेश्वर मंदिराच्या एंट्रन्सलाच ते बघा हे होतं तलाठी कार्यालय. तर आता ते मला शोधत बसावं लागलं असतं, बट मला आपण तिथे गेलोय म्हणून आता ते लक्षात आहे कसं काय जायचं ते. आता फोन बिन ठेवून तेव्हा पटपट पोहोचू तिथे आणि जाऊन चौकशी करून येऊ. फ्रेंड्स गेस वॉट, मी इतका खुश आहे. मी SBI बोलत होतो की याची लय झंझट असते. सिक्युअर तर खूप आहे SBIचे अकाउंट. ओके, बट चांगली गोष्ट ही आहे की मला वाटत होतं यार की मला होम ब्रांचमध्ये जावं लागेल. जे पण मला ॲड्रेस चेंज करायचं, काय करायचं त्या काही कामासाठी मी आलो. चल जाता आता म्हटलं रेशन कार्ड तर शोधूच आपण. जाता आता रस्त्यात SBIची ब्रांच आहे ही, तर इथे आलो मी. आणि आतमध्ये एक दादा होते, ते त्यांना मी जस्ट विचारलं मला होम ब्रांच चेंज करायची. ते बोलले युनो लॉग इन करा. आणि गेस वॉट, त्यांनी ते कोड बीड टाकून सगळं माझं म्हणजे होम ब्रांच माझी चेंज पण झाली इथे लगेच. म्हणजे राशन कार्ड बनवायला निघालो पण होम ब्रांच चेंज होऊन बसली. आणि तिथे ती माझी आणि पूजाची पण, जी पूजाची बँड्राला होती माझ्या अंधेरीला होती ऑफिसच्या इथे, दोन्ही पण त्यांनी चेंज करून दिलं इकडे. आता हे ॲड्रेस चेंजचे KYC फॉर्म दिलेत, म्हणजे आमच्या दोघांचाही होम ॲड्रेस बदलायचा आहे, घरचा ॲड्रेस बदलायचा आहे. तर आता बँड्राला जायची, अंधेरीला जायची गरज नाही. माझा तो ट्रॅव्हल वाचला, तर आता इथेच येऊन करावा लागेल. आता ही खुशखबरी जाऊन मी पूजाला सांगतो आणि मला खूप मोठं रिलीफ होतं. मला काय सांगू, कारण की असं आहे की मी उठणार कधी आणि पोचणार कधी बँड्राला, मग बँक बंद, मग अर्धा तास वाचतो, मग धावपळ करा. आता हे घराच्या जवळ 5 मिनिटात. चला जाऊन एक पूजाला गोष्ट कळवतो. आणि त्यात निघता एक दादा पण आतमध्ये भेटलेले जे आपल्या कॉम्प्लेक्समध्येच राहतात. तर ते आपले ॲक्च्युली त्यांनी ओळखला आणि त्यांनीच मला सांगितलं की राशन कार्ड. त्यांना मी विचारलं, म्हटलं इथंच राहतात, त्यांना आयडिया असेल. तर त्यांनी मला डायरेक्ट गुगलवरती दाखवलं की या ठिकाणी एक ऑफिस आहे, तिथे जाऊन चौकशी करा, तिथं प्रॉपर समजेल काय करायचं आहे. तर तिथे जाऊन राशन कार्डची चौकशी करू. वो बस इतना सा ख्वाब है. काय जरा जास्तच ब्ल्यू नाही दिसत आहे आजकाल. एक बरं वाटतंय की बुकूच्या स्कूलचं पण मी कन्फर्म करून आलो, बिकॉज काय मेसेज आला ना त्यांच्याकडून अजून. तर त्यांनी पण सांगितलं आता बोर्ड एक्झाम चालू आहेत, तर मग काही दिवसांमध्ये म्हणजे एप्रिलच्या एंडपर्यंत मेसेजेस यायला चालू होतील. आणि प्लस घरपट्टीचं पण मी विचारून आलो येता. तर घरपट्टीचं पण समजलं काहीतरी प्रॉपर्टी नंबरची गरज आहे. आता प्रॉपर्टी नंबर मला बिल्डर ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा कोणाला तरी कोण बिल्डिंगच्या ऑथॉरिटीज, कोणाला काय माहिती आहे का प्रॉपर्टी नंबर. मग जाऊन आपली घरपट्टी केवढी पेंटिंग आहे काय ते सगळं समजेल आणि ते करून घेईल. ते पण ऑफिस समजलं कुठे ते. आता बस तलाठी ऑफिस बघू आणि मग तिकडून चौकशी करून निघू घरी. सगळीकडे बाकी आपल्या बिल्डिंगमध्ये यायला चालू झालं PVMCचं पाणी. आपण या लोकेशनला जिथे आपण मकर संक्रांतीचं शूट करायला आलेलो, इथे आलं तलाठी आणि इथे आपण शूट केलं होतं आणि इथे ऑफिस. तर इथून पण हेच समजले की आपल्याला वसईला जावं लागणार तहसीलदार ऑफिसमध्ये. राशन कार्ड इथे बनत नाही. तर वसईला टाईम काढून जावं लागेल. यारशीट आपण काल कॅन्सल केलं, बट आता आज वसईला जाणं, ब्लॉग पण अपलोड करायचं आहे, घरी जाऊन बघू कसं मॅनेज होत आहे टाईम. रोड भारी आहे, एक नंबरचा. भले गावात जाणारा रोड आहे आणि गावातून बाहेर निघणारा रोड आहे, बट जो रोड आहे भाई, ते स्कूटी ट्रेन करायला पूजाला स्कूटी शिकवायच्या पाठी लागूया. आता मला पावसाळ्यात बघायचं आहे. बघा हे सगळं बाजूला भरत असणार हे, किंवा हे तर भरत असेल कन्फर्म. मस्त स्पॉटला आलोय फ्रेंड्स राहायला आपण. असं मस्त जागा ना की काय बोलू, जसं पाहिजे होतं. घराजवळ एक
कसं गावासारखं सीन असावा, सिटी पण जवळ असावी, सगळंच जवळ असावं, एकदम भारी. ठीक आहे, बस एवढंच की थोडं धावपळीचे कामं आहेत, ते लवकर लवकर आटपले की मग बघू अजून पुढे काय काय करायचं ते. त्यात बघा इथं मंदिर होतं, इथं मी आतमध्ये गेलो, या साईडनी मी आलो आणि या साईडनी गेल्यावरती तो आहे जेट्टीचा रस्ता आहे वाटतं, तो इथं विरार ते सफाळेवाले ते जेट्टी तिकडे, तर तिथे पण जाऊ आपण. काय झालं? काय नाही, वसईलाच जावं लागणार, नाहीतर ते किंवा केंद्र असतात ना, तिकडे जाऊन पण करू शकतो. थोडेसे चार्जेस घेतात ते, बट मी तर बोलतो वसईला जाऊ, आणि त्यासाठी तू पण लागशील. का? तुझं बायोमेट्रिक होईल ना यार, तुझं तिथं लागेल. आणि पूजा, काय गेस व्हॉट, SBI ची ब्रांच कुठं बघत होतो मी? डीमार्ट त्या ह्याच्या लाईनला आहे, झुडिओच्या लाईन वाली, कोपऱ्यातली तुला दाखवलेली. मी होम ब्रांच बदलून पण आलो. हा, मला मेसेज आला, ते मला कळालं. हा, ना बँड्राला जायची गरज ना अंधेरीला जायची गरज. हा, मला कळलं. आता जाऊन आपल्याला आज जाऊन त्यांनी फॉर्म दिलाय, घरचा ऍड्रेस चेंज करायचा, ब्रांच तर चेंज झाली, आपल्या घरचे ऍड्रेस चेंज करायचे, म्हणजे आपले डेबिट कार्ड वगैरे जे पण आहे, जे पण डॉक्युमेंटेशन ते मग या ऍड्रेसवरती येतील, ते जाऊन करू. म्हणून तू पण 1-1.5 तासात रेडी हो, मी पण 1-1.5 तासात ब्लॉग बिग एडिट करून जेवढं होईल तेवढं करून निघूया. पण आज पार्टी लावूया, कारण की सॅटर्डे संडे आला मग मध्ये परत सॅटर्डे संडे काय बनवतो, कारण की हे आणलंय इडली. ब्लॉग एडिट करून झालाय, तुमचं झाल्यावर ते निघू. माझी पण कामं झाली ऑलमोस्ट. काय खाली गेले, काय झालंय? मग काय झालं, जाऊ दे. तुझी फणी खाली गेली, तू घालवली खाली, मग राहू दे ना. आता नाही निघणार बेटा, मग आता नाही निघणार ते. हॅपी बर्थडे कर बेटा दीदीला, हॅपी बर्थडे दिया दीदी. जिया ना, थँक्यू. बुबूला तिने चॉकलेट दिलं त्यांच्या बर्थडेचा. चला बाय बाय. तुझा पण बर्थडे, तुझा बर्थडे हमेशा असतो, कोणाचा पण बर्थडे असल्यावरती. अरे वा, छान बर्थडे असतो तुझा. बुबू बघत पण नाही, बघ ना होऊन जात. बुबू बाय बाय तरी कर आई वडिलांना. बाय बाय. तर बुबूला आपण सर्वकडे सोडून दिलाय. आता आपण जाऊ बँकेत, बिकॉज बँकेत आहे ना कामं आहेत लिखापडीचे, आणि त्यात बुबूची मस्ती नको आहे की नाही? हा ना, अर्धा वेळ तिच्यात एनर्जी जाते. हा, आज काही करून कामं करायचेच आहेत. पूजाला मी घेऊन आलो फ्रेंड्स, आणि बँकेतलं बघू आता कितपत काम होतं, काय डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट राहतात आपले. टाईम गेला प्रॉपर 2-1.5 तास गेले, पण घर बदलायचं म्हणजे ॲड्रेसचं चेंजचं काम होतं ते सगळं झालं. फक्त एक CIF नंबर्स आहे, ते आता ऑनलाईन समजेल आपल्याला काय ते, बट सगळं झालं आहे, काहीच झंझट नाही. आता डेबिट कार्ड हे ते कार्ड सगळं जे म्हणजे सगळं या ॲड्रेसवरती. कसं वाटलं तुला युनोची सर्व्हिस? मस्त होती ना. खूप लिखापडी आणि खूप काय काय झालं. आणि बरं झालं पूजाचा डिसिजन ऐकला की भाव्याला नको घेऊन जावे, ना तर भाव्यानी लक्षच नसतं देऊ दिलं आहे की ना. ती थकली आहे, मी पण दमलो. विचार करा भाव्यानी काय हालत केली असेल. आता इथं म्हणणं आहे SBI मध्ये पण HDFC मध्ये जाऊया, बट 5 वाजलेत. तर एकदा जाऊन बघूया. HDFC मध्ये पाठी रस्त्यातच आहे. काय आलं नाहीये, मंडेला आहे डायरेक्ट. बसा. म्हणजे HDFC पेक्षा युनो SBI इज मच कस्टमर व्हॅल्युएबल, कस्टमर सर्व्हिस व्हॅल्युएबल. काय बोलतात आता विसरलो मी, बट तुम्ही समजून जा. आता काय प्लॅन आहे? घरी काहीतरी खाऊन गेलो असतो. मॅकडी मध्ये जाऊया दोघं. खाल्लंस ना, जेवलास ना. कार मध्ये स्टेपनी होती फ्रेंडशिप पार्टची, ती मी म्हटलं सेफ साईडसाठी कुठे बाहेर जाणं विणं झालंच तर पहिलाच ती चेक करून ठेवू. तर ते आपण चेक करायला आलो. हवा बिवा भरली त्यांनी, हवा कमी होती त्याच्यातली. आणि काय ते थोडंसं रिंग बोलतात ते, हां ते करतात ते रिंग थोडंसं तेडं होतं ते नीट करतात.
ये वाला पर वो वाइजर को चिपकाने का बोलने का 10-15 रुपये का है. अच्छा अजून आलंय कुठे? येतोय पण बुग्गू नाहीये आता आमच्यासोबत आणि पूजाचा प्लॅन होता काहीतरी जाता आता खात जाऊया आपण त्यामुळे माझा प्लॅन नाही, याचा प्लॅन होता. हा, माझा नव्हता. हा हा होल्डर मध्ये बघा त्याने घेतलाय ते. त्याने त्याच्यामध्ये घेतलंय ते holder. तरी मी बुग्गूला घेऊन जाईल घरी. ओके माझ्यामधलं बाकी तिला घेऊन गेलो असतो ना फ्रेंड्स खरंच तुम्हाला माहिती नाही ऍक्च्युली खरंच खूप आणि हे काम थँक्यू कारण का हे काम कर सोड खाली खाली कप सोड आहे. सोड सोड तू. इथे काय हे ग्लास ठेवलेले आहेत आणि बाकी हे मॅकडीचं जे पण घेतलेली ऑर्डर आहे ती तिथे ठेवली आहे आणि हा माणूस गाडी चालवतोय आणि कुठे जाऊन खायचंय. याजू पार्कच्या इथे तू ते थम्सअप ते कोल्ड खाली ठेवलेस ना ते सांभाळा स्पीड ब्रेकर आणि खड्ड्यांमध्ये जर ते उडलं ना साफ करत बसावं गाडी पण लागेल. चालवतोय जो गाडी स्पीड चालवणार ब्रेकर या स्पीड जे ब्रेकर गाडी चालवणार पडलं ना तर लक्ष ठेव बस. हा नाही काय झालं ठीक आहे. जे गाडी चालवणार त्याची चुकी ते पडणार ते माझा फॉल्ट नाही. मी ठेवायचं काम केलंय जिथे ठेवायची जागा आहे तिथे मी ठेवलं. जर पडलं तर हर्षी चुकी ठीक आहे कारण का तो ड्रायव्हिंग करतोय. दमले आज मी कुठे फार जायचं बोल दमले. लवकर. सांगितलं ना आता काय पुढे सांगू. जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं आमची झाले तरी पण अंदाज आलाय कितीसा वेळ लागतोय कारण का अजून 2-3 कामं आणि 2-3 बँकेच्या रिलेटेड कामं अरे ते ह्याला जायचं का करणार. ते राशन कार्ड वाल्याकडे बॅग पण आहेत आपल्याकडे डॉक्युमेंट्स पण घेतलेत. हा मग जाऊया ना. हा मग चल खाऊया इथे पहिलं पटकन ते 8 वाजेपर्यंत चालू आहे. हा मग ठीक आहे चल जाऊया. ते पण काम करून घेऊया रेशन कार्डचं. याजू रेशन पार्कला कार्डचं आलं पण होतं. झालं. इथं या पुढे पुढच्या जायचं रोडला गेलं होतं काय यार पाहिजे. फिरत फिरत जाऊया रे आता काय पेट्रोल पण संपतं ना असं काय फिरत फिरत जाऊया. आपण खिडक्या खाली केल्यात विदाऊट एसीचा तर थोडं वाचून वाचून जाईल. एकही तुकडा पडता कामा नाही या गाडीमध्ये ना बर्गरचा ना पावाचा ना फ्रेंच फ्राईजचा ना पेप्सीचा कशाचाच. मी एक खाणार आहे कारण की मला पाडायचं नाहीये काय. मी आलो रेशन कार्डचं करायला पण ते रेशन कार्डचं दुकानच बंद होतं. ते 8 पर्यंत ऑनलाईन टायमिंग दाखवत होता. 6:45 वाजलेत. 6:45 नाही 6:15 झालेत हे बघा पण ते बंद आहे. हा आता अजून एक फेरी वाढेल आता उद्या बघू. उद्या सॅटरडे असलं चालू तर ठीक आहे मग येऊन कुठे परत रिटर्न त्याच रस्त्याने ऑब्व्हियसली आता दुसरीकडे कुठे जाणार ना घरी जाऊ आणि उद्या यावं लागेल मग कारण का ते काम करावंच लागणार आहे लवकरात करायचंच लवकर. आहे रे. त्या बेसिस वरती ऑनलाईन पण बघूया घरी गेल्यावरती पण ते काय 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 डॉक्युमेंटेशन आहेत ते फिजिकली केलेलंच बरं आहे ना म्हणून म्हटलं. आणि ते वसईला कुठे आहे ते माहिती नाही ऑफिस म्हणून मग विचार केला की इथे शॉर्टकट पद्धतीत करायचं लवकर होप सो लवकर. कारण का ऑप्शन काय माहितीये का हर्षचं रेशन कार्ड वरती ऍड्रेस चेंज झाला ना म्हणजे रेशन कार्ड बनलं ना तर त्या बेसिस वरती आपण आधार कार्ड वरती हर्षचा ऍड्रेस चेंज करू शकतो ऍज पर माय नॉलेज. बिकॉज मी तिथे काम केलं तर ते काय डॉक्युमेंट लागतात हे मला माहिती आहे म्हणून मी त्याला सांगितलं हे सजेशन दिलं की हे आपण करू शकतो तर आपण पहिलं ते करूया आणि मग तुझं ते करून घेऊया डॉक्युमेंट्स. होईल. परत लागला आता परत किती ट्रेन येतील काय माहिती. आम्ही मगाशी इथे 2 ट्रेन जाईपर्यंत थांबलो होतो आता पुन्हा आलोय. आता किती ट्रेन जातील काय माहिती नाही ना. आणि तुझा हे? हा आणि तर हा बहा नाही हे जीन्स वाला ना मग मळेल माझ्या कामाने. हा एक आहे. हा हे थोडं ठीक आहे फॅब्रिकेशन वगैरे. आता अजून तुला ventilation पाहिजे पण. ते बघ इथे 1 2 3 4 आहेत अजून. लेदरचे ते माझ्या घामाने हे होणार रे. आत्ताच ते घामात बसलं ना थोडं हे बघ, काय लागलेलं. हा एक ऑप्शन आहे ना तसा हा एक ऑप्शन आहे एकदम हार्ड. हा एक ग्रिप पण आहे. तुटेल का आज काढ ना ह्याच्यातून. कशातून काढू ह्याच्या आतमध्ये पाईप काहीतरी आहे ते ह्याला ते आहेच नाही तर त्यामुळे माझा हात सटकतो इथं घाम आल्यावरती. शाबाश. तर पोहोचलोय आपण घरी फ्रेंड्स. आत्ता कुठे मी सकाळी दुपारी म्हणजे ब्लॉग अपलोड करून निघालेलो तो जस्ट बघतोय आणि ते पण मी आपल्या कारच्या स्क्रीनवरतीच बघतोय ठीक आहे. आणि त्यासोबतच बघा हे माउंट करून टाकलं इकडे इन्स्टॉल करून टाकलंय. फोन आडवा पण बसतोय उभा पण होतोय. हा पण आपला अँड्रॉइड वाला पण दोन्ही पण बसतात आहे. त्यासोबतच
हे स्टेअरिंगचं पण तुम्हाला दिसतंय, हे पण बसवून टाकलंय. हे मस्तपैकी माझ्या हाताला छान ग्रिप पण भेटते आणि प्लस हे हाय व्यवस्थित हात बसतोय पण इथे पण. आणि बसवायला थोडीशी मेहनत लागली, एकदम ताणून वाळून घुसवून पण सगळं झालंय फायनली. हळूहळू जसं जसं एक्सपर्ट होत जाऊ तसं जसं काय काय गोष्टी अपग्रेड करत जाऊ आपण कारमधल्या. बट जोपर्यंत काय आपल्याला शिकायच्या फेजमध्ये एकदमच घापघूप नको गोष्टी केल्या ना, तर मी तिथे कुशन पण घेणार होतो पाठी लागायची. बट नाही म्हटलं ठीक आहे, अजून काय असं जाणवलं नाही की मान दुखते किंवा काय. तर नंतरला गरज पडलीच की बघू. आता जर कुणाला माहिती आहे या कुशनचं काय काम होतं पण की नाही, का गळ्याला सारखी ती कुशन लागून लागून आपल्याला सफोकेट व्हायला होतं. कोणाला होत असेल तसलं सफोकेशन तर प्लीज सांगा, नाही तरी गरजेचे काम आहे तरी पण प्लीज सांगा, मग मी ते घेऊन टाकेल लगेच. इतका वेळ गेलात या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आज छानपैकी मनासारखी सर्व कामे झाली आणि SBI वरती मी जाम खुश आहे. जेवढं एक्सपेक्टेड नव्हतं तेवढं आज झटक्यात. बँकिंग आवर्स इथे पण बंद झालेले, तरी 1 तास त्यांनी 4 ते 5 साडेपाच आपल्याला झालेले, तरी त्यांनी शटर बिटर डाऊन करून आपण दोघंच होतो पूर्ण बँकेत, पूजा आणि मी. तिचं पण म्हणजे आमचं जॉईंट अकाउंट पण आहे आणि माझं पर्सनल अकाउंट पण आहे. दोन्ही अकाउंटचं त्यांनी सगळं करून टाकलं. त्यांनीच प्रिंट घेतल्या, त्यांनीच फोटोज मागवून घेतले, जे काय डॉक्युमेंट्स लागणार होते ते. तिरुपती नगरची ब्रांच होती आणि मला खूप छान रिव्ह्यू आहे त्याचा. गुगलवरती मी जाऊन छानपैकी रिव्ह्यू देणार आहे. आणि बँकची लिंक पण आली मेसेजवरती, कसा वाटला फीडबॅक, कसं कस्टमर सर्व्हिस होती. तर मी बेस्ट देणार आहे त्याच्यावरती, लिंकवरती जाऊन पण. ओके, तर हे लोक परत आले फ्रेंड म्हणून कंटिन्यू करतो थोडक्यासाठी. आणि मस्तपैकी आपण बसून काही बोलू शकतो, ब्लॉग काढू शकतो. विजन थोडंसं होतं पण ठीक आहे. ते हे चालू असताना गाडी नाही चालवणार, हे खाली करणार. खाली इन द सेन्स एकदमच का म्हणजे अरे मग मला समोरचा रोड नको दिसायला, का रस्ता अडतोय ना काय अडतोय असते की बघत बघत. पण तिचं स्क्रीन मध्ये मी बघणार नाही. बेटा तू गाणं बोल, हळूहळू चाल. बोलतेस ना बेटा तू, मला आवडतं तू से कही, नाच 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 नाच. बाय बाय. स्टॉप. असं इथं व्हेरी गुड.